प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणा श्रावण महिन्याचे किती महत्त्व असतं. श्रावण महिन्यामध्ये सर्व सण गोडा होतात आणि श्रावण महिना म्हटला म्हणजे पूजा पाठाचा, सत्यनारायणाची पूजा, वास्तू शांती असे मंगलमय कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये आपण साजरे करतो. आणि श्रावण महिना देवादिकांचा असतो आणि सर्व असा मंगलमय असतो. असे लोंढे बाया माणसांचे श्रावण सोमवारी मंदिराकडे दर्शनासाठी, महादेवाच्या दर्शनासाठी जातात आणि अशी मजा भक्तिभाव त्यांच्या मनात असतो. तर ह्या श्रावण महिन्याची एक कोणी वास्तुशांती करतं, कोणी सत्यनारायण करतं. तसे मागच्या वर्षी माझ्या शेजारच्या बाईने केलेली घरशांती ही कशी झाली ते मी आपणापुढे सादर करते. आता आमच्या शेजारी बाई होती. 1 गुंठा तिने जागा विकत घेतली. नवरा कंपनीमध्ये ती 4 घरचे धुणे भांडे करून पैसे जमवत होते आणि तिने घर उभं केलं. 3 मजली 4 मजली घर बांधलं त्या 1 गुंठ्या जागेमध्ये. आणि मग मोठा आनंद. ते बांधताना सुद्धा इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. कर्ज काढ, कोणाजवळून उसनवारी घे. पण नाही, स्वतःचं घर असलं तर आपलं भूषण असतं. केव्हाही उठलं की आपल्या हक्काच्या घरात जाण्याचा आपल्याला अधिकार असतो आणि मनशांती असते. तसं तिनं बांधलं. कष्ट करून 4 घरचे धुणे भांडे करून, नवराही कष्टाळू तर ही कष्टाळू. आणि मग आता पूर्ण झाल्यावर, मागच्या वर्षी पूर्ण झाल्यावर तो श्रावण महिना आता सुरू झाला म्हणून मला त्याची आठवण झाली की तिने किती अशी धापड केली होती. तर मग वास्तुशांतीचा दिवस उजडला. त्याच्या 4-5 दिवस अगोदरच तिने नातेवाईकांना, सासूला, सगळ्यांना बोलवून घेतलं. मनामध्ये आनंदाच्या लाटा उफरत होत्या. कर्ज पाणी होतं तरी पण माझं स्वतःचं घर म्हणून तिला भूषण वाटत होतं. सगळ्याजवळ कौतुकाने फिरत होती, नाचत होती. 8 दिवस अगोदर सासूला बोलवलं होतं. तर त्यांच्यामध्ये रोजच काही खुसफुस व्हायची. सासू म्हणायची, असं नको करू, तसं कर, हा भटजी सांग, तो भटजी सांग. अशा प्रकारे रोजच कुरकुरी चालत असत. आणि हे आता 4 मजले बांधले, कशाला म्हणे दुसऱ्या मजल्यावर तो राहायला जाते म्हणे. बस झालं म्हणे खालचं. आता ते 3 मजलीचं म्हणे तुला भाडं तर किती पैसे जमतील. मग ती म्हणायची नुसते पैसेच बघायचे का. आता मुलं शाळेत जातात आणि त्यांची अभ्यासाची सोय होत नाही. खाली 2च रूम आहे, किचन आणि हॉल. आणि पोरं कुठे अभ्यासाची सोय नाही म्हणून दुसरा मजला आपल्या ताब्यातच ठेवू आणि 2 मजले भाड्यानं देऊ अशी ते खायपाटा करून सांगत होती. मग तिची सासू त्याला विरोधच करत होते. अशातच आहे म्हणे, आजकालच्या मुली ऐकतच नाही त्यांच्या मनानं. भटजीला हा भटजी सांग, तो भटजी सांग, या नातेवाईकाला सांग, त्या म्हणजे रोज त्या म्हातारीचं असं आम्ही बघत होतो. शेजारी होतो, जवळूनच असं बघत होतो की बघा हे म्हातारी आहे, हिनं काय सांगायला पाहिजे. बरोबर, तुम्ही एवढ्या कष्टानं घर बांधलं तर तुम्हाला आशीर्वाद आहे माझा. सुखानं राहा, सुखानं नांदा. माझ्या नातवंडांना पण असं नाही करत होती ती. मग ती मुलगी म्हणाली की सासूबाई आता बापू तुझा दिवस जवळच आला, चला मी तुम्हाला भारी साडी घेते. नको म्हणे, आहे माझ्याजवळ साडी, काही साडीगिडी बी घेऊ नको ना, काहीच नको म्हणे.
कोणाला घ्यायचं असेल दुसऱ्या नातेवाईकाला त्यांना घे, मला नको, साडी नको, काही नको, घरात धुसफूस, मुलाला असं चुगलबटारेपणा करायचा, ही अशी वागते, म्हणजे सुनेच्या विरुद्ध मुलाच्या मनात भरवायची. आणि मग तो पण असा दुर्लक्ष करायचा की आपली बायको दुसऱ्याच्या घरी कामं करते, काबाड कष्ट करते, आपल्याला आधार देते. मग त्या म्हातारीचं पूर्ण इकडे ऐकायचं, आईचं इकडे सोडून द्यायचं. पण तिची खोटखोट आणि तिचं मन काही असं शांत नाही होतं. तिकडे यांनी एवढं कष्टानं बांधलं, तर यांच्या आनंदामध्ये आपणही आनंद मानायचा आणि यांना प्रोत्साहन द्यायचं की याच्यापेक्षा तुम्ही सुधारणा करा ना, ह्याच्यापेक्षा तुम्ही पुढे जा. मग पूजेचा दिवस सुधारला आणि सगळे भटजी, नातेवाईक, गीतेबाईक जमा झाले. मग ते पण तिथे जाऊन बसली, पूजा अर्चा झाली आणि पण ब्र शब्द काही बोलले नाही. मग गुच्चा पूजा पार झाले. 100-200 लोक तिने 100 लोक तिने जेवायला सांगितले. जेवणही चांगलं केलं, गोड धोड, आणि भटजीलाही असं दान दिलं भरपूर, आणि त्यालाही संतुष्ट केलं की आम्हाला आमच्या घरामध्ये सुख शांती लाभो असा आशीर्वादही त्या भटजीने दिला. आणि सासू इकडचं तोंड तिकडे तिच्या मला नवल वाटायचं की एक म्हातारा माणूस आहे गळ्या, आपण काय करायचं की ह्या बालबच्चांना आशीर्वाद द्यायचा, त्यांचं कौतुक करायचं आणि त्यांना असं म्हणायचं की बाबा याच्यापेक्षा तुम्ही जास्त कमवा आणि याच्यापेक्षा तुम्ही जास्त सुधारणा करा, तुमच्या मुलांना शिकवा. मुलगी शिकत होती 8वीला, तर तिलाही म्हणायची काय शिकते म्हणे, कशाला शिकू देते म्हणे ना, कशाला शिकवते म्हणे, हिला हिचं लग्न करून टाक. आता ती 14-15 वर्षाची पोरगी आणि तिचं लग्न करायचं असं काही रोज भांडणासारखं कुचपट करायची. ती इकडे ऐकायची, इकडे सोडून द्यायची, आपापल्या कामाला निघून जायची. तर शेवटच्या क्षणापर्यंत तिने सत्यनारायणाची वास्तुशांती होईपर्यंत काम करतच राहिली. 2 दिवसाची सुट्टी घेतली आणि अशा प्रकारे तिने तो घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम अशा त्या सासूच्या कटकटीत पार पाडला. कोणाचा असा काही विरोध नव्हता. नवरा, मुलं, नातेवाईक सगळे सहकार्य करत होते, आनंदात होते. हो बाई चांगलं केलं, तू एवढं मोठं घर बांधलं, कौतुक करायचे, वरपर्यंत पाहायला जायचे. सासू आपलं गप्पासर खुर्चीवर बसून टको बघायची, पण कोणाचं कौतुक करायची नाही. तर मला हा श्रावण महिना लागला, तर मला अचानक त्या बाईची लागेल अजून 2-3 दिवसानं श्रावण महिना करताय म्हणून, तर मला त्या बाईची आठवण झाली आणि त्या शेजारच्या बाईच्या वास्तुशांतीची आठवण होतात. त्या सासूसुनांचं कधी भांडणही व्हायचं आणि ते सूनबाई अशी नाराजही व्हायची, कधी रडायची की तुम्ही आल्यात आम्हाला शांती देता नाही, तर उलट भांडणच करता, अशी प्रकारे आक्रोश करायची. पण सगळ्या गोष्टी तिने सहन करून पूजेचा दिवस आनंदात पार पाडला. आणि तसेच सगळ्यांना आलेल्या पाहुणे मंडळीचं स्वागत करून, प्रसाद देऊन, भरपूर जेवण करवून वाढवून असं तिच्या घराची शांती केली आणि त्या येणाऱ्या पाहुण्यांच्याही पोटाची शांती केली. आणि सासू आपली टकाबक बघतच होती, तिला बघूच दिलं. आणि आमच्या शेजारच्या त्या मुलीनं तिचा कार्यक्रम मोठा जोमानं आनंदानं
उत्साहानं पार पाडला. आणि सासू आपली अशी बघतच राहिली ठोऱ्यानं, पण तिने दुर्लक्ष करून तिचा तो कार्यक्रम वास्तुशांतीचा, घरशांतीचा आनंदाने पार पाडला. आणि मग अशा प्रकारे अशाही बाया असतात, अशाही सासवा असतात की आपल्या चांगलं काम मुलांनी केलं तर त्याचं कौतुक करायला पाहिजे. तसं न करता ते म्हातारी असं मलालाही चिंगायची. तर अशा प्रकारे म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा केलेल्या आपल्या मुलांना सुनेनं त्यांचं कौतुक करावं, भरभरून त्यांना त्यांची स्तुती करावी, भरभरून त्यांना आशीर्वाद द्यावा आणि भरभरून त्यांचं कौतुक करावं आणि भरभरून तुम्हाला याच्यापुढे भरभराटीचे दिवस यावे असा आशीर्वाद द्यावा. अशा प्रकारे हा व्हिडिओ मी त्या शेजारच्या बाईवर वास्तुशांतीचा तयार केला. तो अवश्य पहा आणि लाईक शेअर करा.